गुड मॉर्निंग गाय, सुप्रभात. गावाकडचं खेड्याकडचं वातावरण अगदी निर्मळ आणि शांत. हे बघू शकता आपण. सूर्योदय होतंय, मस्त दाट धुकं पडलेलं आहे आणि या ठिकाणी गाय आहे. अतिशय निर्मळ प्रखर असं वातावरण या ठिकाणी दिसतंय आपल्याला. हा आहे गहू. कसा आहे क्वालिटी, आणि गव्हावर कसं दव पडलेलं आहे, एकदम क्वालिटी असा गहू. आणि हे बघू शकता आपण, एकदम क्वालिटीची पपई. आणि हा आहे गहू. सीझन म्हणलं का आंबा बघूया. हे आहे हरभऱ्याचं वावर. ही जे काय हरभऱ्याची आंबा असते, ही हिवाळ्यामध्ये हरभऱ्याला येत असते आणि एकदम क्वालिटी अशी आणि ती आंबट आंबट लागते. आणि हे आहे हरभऱ्याचं वावर. हे इकडं गावाचं वावर. गावाकडची सकाळ अतिशय क्वालिटी आणि अतिशय निर्मळ अशी आहे. बघू शकता आपण. आता पाटाला अजून पाणी आलेलं नाही आहे आणि गावाकडची सकाळी अशी एकदम थंड आणि अशी दव आलेली असते. गावाकडचं वातावरण काही वेगळंच असतंय. आणि थंडी थोडी जास्त आहे ह्यावेळेस गावाकडं, कारण पावसाचं रिमझिम कधीही येणं कधीही जाणं. वातावरण पण तसं चांगलं आहे, त्यामुळे गावाकडचं वातावरणात जुन्या आठवणी ताज्या होतात. चला, गुड मॉर्निंग सर्वांना. संक्रांत संपलेली आहे आणि मी गावाकडच्या काही जुन्या आठवणीला उजाळा देत आहे. जसं की आता मी पाटाकडे चाललेलो आहे आणि अजून पाटाला काही पाणी आलेलं नाही, पण पाटाकडच्या बोरी, पाटाकडच्या बाभळी आपण पाण्याची वाट बघत आहेत. हे बघू शकता पाटाची अवस्था. ह्या कॅनलने पाणी येतंय पाटाचं. तिकडं डोंगर आहे आणि तिकडं घर आपलं. असं काही निसर्ग आहे गावाकडचा. वावर आणि हे पिवळे तांबूस ऊन कवळे पसरे चौफेर, ओढा नाही सोने वाटे राहुन्या दूर. हे असं तांबूस ऊन पडतंय पहा सकाळच्या वेळेस गावाकडं, आणि चांगलं वातावरण आहे.